खरं म्हणजे हे अत्यंत बेकायदेशीर असं कृत्य आहे. आमदार व लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो. तो आपापल्या भागाचं प्रतिनिधित्व करतो. निवडून आल्यावर तो कोणत्याही पक्षाचा नसतो आणि सरकारही कोणत्या पक्षाचा नाही. पण गेल्या काही काळापासून हा एक नवीन पायंडा पडलाय. विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मिंदे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे. हे घटनाबाह्य होतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे आणि मी तर म्हणेन हे एक फार मोठं लोकशाही विरोधी असं कारस्थान. तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या. म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो. देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकार महाराष्ट्र. इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही. जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले. मला वाटतं की सध्या या राज्याला राज्यपाल नाहीये आणि अर्थात राज्यपाल असले तरी काही फरक पडत नाही, कारण ते सुद्धा भाजपचेच हस्तक असतात. हे प्रकरण न्यायालयात सुद्धा गेलं होतं, निधीचं असमान वाटप. आणि आता तर जे आमच्या त्यांना त्याच आमदारांना इतर आमदार निवडून आलेले नाही आहेत का? इतर आमदार सुद्धा इतर पक्षातले प्रथमच निवडून आलेत अनेक ठिकाणी. मग काँग्रेसमधले असतील, राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील, शिवसेनेमधले असतील, हे त्यातले बरेचसे आमदार हे प्रथम निवडून आलेले. पण यांची डोकी फिरलेली आहेत. अहंकार आहे, मस्तवालपणा आहे, मगरुरी आहे आणि जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आपापल्या लोकांमध्ये हे सुरू आहे. गंभीर आहे, काही होणार नाही. ही लाच आहे. 5 कोटी रुपये ही लाच आहे. मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही. आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे. यातून किती विकास कामं होतील हे माहित नाही, पण कमिशन बाजी नक्की. याआधीही बघितलं की निधी असमान वाटपावरून असंतोष होता. महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अनेकदा हे प्रकरण उजेडात आलं होतं आणि काही माजी आमदारांनी तर इतकंही म्हटलं होतं की मी आमदार नसतानाही मला 20 कोटीचा निधी मिळतो. अशा आता तुमची मागणी काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची महायुतीची स्ट्रॅटेजी दिसते, त्या ठिकाणी निधी वाटप करून कसं आपल्याला भक्कम करता येईल, लोकांचे प्रश्न सोडवता येतील. या सरकारमधल्या लोकांनी म्हणजे प्रमुखांनी पैशाच्या जोरावर मतदार विकत घेण्याची जी नवीन योजना आणलेली आहे, त्यात अनेक योजना आहेत. पैसे द्यायचे आणि मतं विकत घ्यायची. हे 5 कोटी रुपये ठेकेदाराच्या माध्यमातून परत त्याच आमदारांना वळवले जातात. हे जे 5 कोटी दिलेले आहे हे ठेकेदारांच्या कामाच्या नावाखाली पुन्हा त्याच आमदारांच्या हातामध्ये कॅश येईल आणि मग ही मतदारसंघामध्ये मतदार विकत घेण्यासाठी वापरली जाईल. हे गेले काही वर्ष सातत्यानं सुरू आहे आणि याच्यावरती आवाज सामुदायिकरित्या उठवावा लागेल. जसं आम्ही निवडणूक आयोगासंदर्भात एक भूमिका सर्व पक्षाने घेतली, मोठा मोर्चा निघतोय, त्या पद्धतीने ह्या विषयावर सुद्धा आम्हाला एकत्रित आवाज उठवावा लागेल. विधिमंडळाच्या अधिवेशनात तर हा प्रश्न उचलला जाईलच 100%. पण इतर सुद्धा लोकशाही मार्गातील आयुधांचा वापर करून या प्रश्नाला वाचा फोडली जाईल. अंबरनाथचा प्रश्न आहे. ज्या दिवशी कॅन्सर थिएटर नागपूरमध्ये उद्घाटन त्यामुळे अंबरनाथचे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी एक पहिला हार्ट अटॅकची पेशंट आली होती, तर मृत्यू झाला. जे तिला घेऊन आले होते त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ॲम्ब्युलन्स दुसऱ्या रुग्णाला घेऊन जाण्यासाठी त्यामुळे
तिथे मृत्यू झाला. होय. व्हीआयपी कार्यक्रमासाठी ते अँब्युलन्स वापरतात. आणि जे जिल्हा रुग्णालय आहे त्याचं असं म्हणणं आहे की ती कंडिशनच नव्हती, 15 मिनिटांमध्येच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे दुसरी याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये एक अँब्युलन्सचं टेंडर काढलं होतं. विसरला तो किती कोटीचं होतं हा आकडा सुद्धा विसरला. 800 कोटीचं टेंडर अँब्युलन्ससाठी काढलं होतं. मग त्यातली एखादी अँब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही? जनतेसाठी जे अँब्युलन्स आहेत आधी तुटवडा आहे. एकतर या 800 कोटीचे अँब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेले नाही, पैसे हजम झाले. 108 नंबर करेक्ट. आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचं, जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची. तुम्ही इतक्या 800 कोटीचे अँब्युलन्स विकत घेतल्यात ना, मग त्यातली तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखादी अँब्युलन्स. आणि असं काय धाड भरली आहे या लोकांना ताफ्यामध्ये अँब्युलन्स ठेवायला? राष्ट्रपतींना ठेवली जाते मला माहिती आहे, प्रधानमंत्र्यांना ठेवली जाते. हे कोण आहेत? माझ्या माहितीनुसार जो प्रोटोकॉल आहे सुरक्षा व्यवस्थेचा त्याच्यामध्ये राष्ट्रपती किंवा परराष्ट्रातले जे प्रमुख येतात त्यांच्यासाठी, देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी, उपराष्ट्रपतीसाठी अँब्युलन्स त्यांच्या ताफ्यात ठेवली जाते. पण हे राष्ट्रपतीच्याही वर झालेत सगळे किंवा मोदींच्याही वर झाले. त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना, मग माझ्या ताफ्यात का? फडणवीसाच्या ताफ्यात 2 अँब्युलन्स आहेत, मग माझ्या ताफ्यात 4 अँब्युलन्स आहेत. अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू झालेली आहे. त्याच्यातून हे निरपराधांचे बळी गेलेले आहेत. राऊत साहेब, 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सोलापुरात होते. त्यांनी स्वर्गीय सुधाकर परिचारकांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्या एका रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवल्याचं म्हटलं जात आहे. 5 माजी आमदार हे फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यातले महायुतीतच थोडापुढे दिसते 3 माजी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपतूनच विरोध होतोय. स्वतः स्थानिक आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सगळेच त्यांच्या पण याच्यावरती पक्षप्रवेशाला विरोध करतात. मग त्याच्यावर तुम्ही सुभाष देशमुखांचं रिॲक्शन घेतली पाहिजे. त्याच्यावर तुम्ही अजित पवारांशी बोललं पाहिजे. त्यांचे आमदार किंवा माजी आमदार फोडले जात आहेत ना, आम्ही कशाला बोलायचं आहे? मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता हे चुकीचं आहे. ज्या भाजपच्या प्रमुख नेत्याने विरोध केलेला आहे या प्रवेशाला, त्यात माझ्या माहितीप्रमाणे सुभाष देशमुख आहेत. जाऊन भेटा त्यांना, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांचं मत घ्या की ते विरोध का करतायत किंवा हे पक्षप्रवेश करण्यामागे नक्की फडणवीसांना काय त्यांची भूमिका आहे. अजून त्यांना आपला पक्ष बेडकासारखा किती फुगवायचा आहे हे सगळ्यांना विचारून घ्या. नाही, पण महायुतीतली जी फोडाफोडी, कारण अजित पवारांचा पक्षही असं आहे अलर्टला की आहे, धरणेंना डॅमेज कंट्रोलसाठी पाठवलेलं आहे. बरं असं आहे की मी तुम्हाला काल पुण्यामध्ये जे चाललं आहे दंगेकर विरुद्ध मोहोळ, हेही आपल्याला आरोपांचं युद्ध बघायला मिळतं आहे. मी आपल्याला काल सांगितलं ना, ऐसा कोई सगा नाही जिसने भाजपाने ठगा नाही. भाजपा सगळ्यात आधी आपल्या मित्रांवरच वार करते. भाजपा सगळ्यात आधी आपल्या नात्यागोत्यांवरच वार करते. व्यक्तिकेंद्रित राजकारण सुरू झाल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये असे प्रकार सुरू आहे. सुभाष देशमुख कदाचित फडणवीस गटाचे नसतील, त्याच्यामुळे त्यांच्या समोर एक आव्हान उभं करायचं असं अनेक जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यातून असे प्रकार सुरू झाले असतील तर तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. चला जगतापांनी मोठी घोषणा केली आहे. बोला, काय हो गया? बोलू द्या, क्या हिंदी में क्या है? भाऊ साहेब, एक प्रश्न आहे. मध्यंतरी जो आयसीसी एशिया कप होता त्यावरून बरंच भारतातही आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले. आता जी ट्रॉफी आहे, बीसीसीआयनं पुन्हा एकदा एसीसीला पत्र पाठवलेलं की ती ट्रॉफी आम्हाला द्या. आणि एसीसीचे अध्यक्ष जे पाकिस्तानचे पीसीबीचे अध्यक्ष आहेत ते म्हणतात की तुम्हाला ट्रॉफी आमच्या हस्तेच स्वीकारावी लागेल, माझ्या हस्ते स्वीकारावी लागेल. याच्यावर जय शहाला प्रश्न विचारा तुम्ही.
तो अमित शहाना विचारा ना. जय शहा ह्याच्यातून नक्की तोडगा काढतील. जय शहा यांचा इतका क्रीडा क्षेत्रातला निष्णात प्रशासक गेल्या 50 वर्षात देशात झालेला नाही. त्याच्यामुळे ही जी पाकिस्तानाची जी ट्रॉफी आहे, अहो बलुचिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर घेण्याची भाषा आपण करतो आणि एक ट्रॉफी नाही घेऊ शकत आपली स्वतःची. कालच आपले राजनाथ सिंग म्हटले तर संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोस मिसाईलच्या नियंत्रणाखाली आहे, त्याच्यात ट्रॉफी पण आहे ना. मग राजनाथ सिंग, अमित शहा, जय शहा यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि भारताची ट्रॉफी कशी आणता येईल या संदर्भात त्यांनी एक स्ट्रॅटेजी केली पाहिजे. जय शहा म्हणजे महान माणूस आहे फार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.